जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या दोन्ही मतदारसंघावर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलाय। संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांना इशारा देत या मतदारसंघावर दावा सांगितलेला आहे। पाहूयात। जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत। तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेईमान झाले असले तरी जागा आमचीच आहे। आमचा पक्ष या जिल्ह्यामध्ये सक्षम आहे आणि भारतीय जनता पक्षाला तोंड देण्यासाठी समर्थ आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघावर ठाकरे आणि शरद पवार गटानं दावा केलाय। जळगाव ग्रामीणची जागा आमचीच आहे, मशालीवर निवडणूक लढवणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत। तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेईमान झाले असले तरी जागा आमचीच आहे। इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते। ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही। इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल। पवार साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले, नेते सोडून गेले, पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे। मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना। तसं शिवसेनेतले काही बेईमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेईमान झाला नाही, जनता बेईमान झाली नाही, ते आमच्या बरोबरच आहे। जळगावच्या दौऱ्यावर असताना जयंत पाटलांनी देखील 2019 मध्ये लढलेल्या जागांवर दावा सांगितला होता। जळगावातील अनेक जागांवर आमच्या पक्षाचा आग्रह असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं। आम्ही या जिल्ह्यामध्ये यापूर्वी ज्या जागा लढायचो त्या सर्व जागी आमच्या पक्षाने आग्रह केलेला आहे। आमचा पक्ष या जिल्ह्यामध्ये सक्षम आहे आणि भारतीय जनता पक्षाला तोंड देण्यासाठी समर्थ आहे आणि आमचे जे जिल्ह्यातले नेते आहेत ते एकत्रितपणाने फार चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं आव्हान या जिल्ह्यातलं परतवून लावतील। मागच्या वेळी आम्हाला अपयश आलं, आज तशी परिस्थिती नाही, जिल्ह्यातली परिस्थिती बरीच बदललेली आहे। हा दावा करण्याचा प्रश्न नाही आहे। प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो। दरम्यान जळगाव ग्रामीणच नव्हे तर एरंडोल आणि चाळीसगाव मतदारसंघावरून देखील शरद पवार गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे। या तिन्ही मतदारसंघांवर दोन्ही गटांकडून दावा करण्यात आलाय। पारोळा एरंडोलमध्ये माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या माध्यमातून तिथं प्रबळ दावा राष्ट्रवादीचाच आहे आणि माजी मंत्री गुलाबरावजी देवकर हे त्या ठिकाणी उमेदवारी मागत असल्यामुळे प्रबळ दावा राष्ट्रवादीचा आहे आणि म्हणून हे गेल्या वेळेला नंबर 2वर होते। आता जे त्या ठिकाणी 1 नंबरवर होते 40गाव वगळता 2 ठिकाणी ते सगळे आता शिंदे सेनेत गेलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी नॅचरल दावा हा आमचाच आहे आणि या 3 जागा आम्हाला मिळतील। तर जे 4 आमदार आमचे निवडून आले ती जागा आणि 40गाव सोडली तर इतर मतदारसंघातल्या लोकांना तिथे साहेबांनी बोलवलं नव्हतं। ह्याचा अर्थ एक की जे मतदारसंघ आमचे आहेत त्या मतदारसंघावर आम्ही दावा केलेला आहे आणि जे मतदारसंघ इतरांचे आहेत तिथे आम्ही मुद्दामून लुडबुड केलेली नाही। त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही 11 विधानसभा लढवू। दरम्यान काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं होतं। मतदारसंघात राऊतांनी त्यांचा माणूस पाठवावा असं म्हणत पाटलांनी राऊतांवर टीकास्त्र डागलं होतं। दरम्यान त्यांच्या टीकेनंतर राऊतांनीही पलटवार केलाय। आम्ही निवडणूक लढवतोय हे पक्का आहे, पण ज्यावेळेस संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 रेडे हे गुवाहाटीला गेले, त्यांचा आम्ही निवडणुकीमध्ये हे 40 आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू। तर हा रेडा तयार आहे। संजय राऊतला आव्हान आहे, तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव। गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला। त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं। रेडे मारले गुवाहाटीला, त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं। रेडे मारले गुवाहाटीला। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांकडून मोर्चे बांधणी करण्यात येते। 2019 मध्ये गुलाबराव पाटलांनी भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा पराभव केला होता। 2019 मध्ये जळगाव ग्रामीण म्हणजेच धरणगाव मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपमधून बंडखोरी करत चंद्रशेखर अत्तरदे हे निवडणुकीच्या मैदानात होते। गुलाबराव पाटलांना 1,57,000 मतं मिळाली तर चंद्रशेखर अत्तरदेंना 59,066 मतं मिळाली होती।
या निवडणुकीत गुलाबराव पाटलांनी अत्तरदेंचा पराभव केला. जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून ठाकरे आणि शरद पवार गटात वादाची चिन्ह आहेत. जळगाव ग्रामीणवर संजय राऊतांनी सांगितलेल्या दाव्यानंतर शरद पवार गट कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.